केबी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण आलेलो आहे पानगाव या शिवारामध्ये, ते वैजापूर तालुक्यामध्ये येते। तर इथं जे आहे इथं आमचे एक शेतकरी बंधू आहे, तर यांचावाला काल ऊस जळीत झाला। तर त्यांना या बाबतीत आपण विचारू कसा झाला आणि काय। दादा, तुमचं नाव आणि कसं झालं हा ऊस जळीत? माझं नाव भास्कर रतन भाईवर, पानगावात। तर आम्ही कांदे भरतो परत शॉर्ट सर्किट झालं, वाळू आणि एकदमच शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लगेच जाळ झालं आणि ऊसात थोडी दिवस ठरलं की म्हणजे इतका भरता मोठा जाळ झाला। त्याच्याजवळ बी आम्ही जाऊ शकलो आणि म्हणजे आमचं जवळ खात झालं। तुम्ही आल्यानंतर काय पूर्ण आग लागली होती का? पूर्ण आग म्हणजे इतका मोठा जाळ होता तर ते 50 रुपये माणूस सांगत. तुम्ही कोशिश केली का काही त्याचं पाणी बिनी पाणी फेकायला जवळ जायलाच चान्स नव्हता आम्हाला, इतका मोठा जाळ झाला। कारण ऊस मोठा वाढलेला होता त्याच्यामुळं जास्त मोठा जाळ झाला। आता हा जो ऊस आहे हा किती एकर होता? 1.5 एकर। आता याचं काय तुम्ही काय जनावरांना देणार होते का? जनावरांना म्हणजे आम्ही ना सर ते एकदम म्हणजे लहान लेकरासारखं त्या जीव लावलं जनावर माझे ते जनावर करतात ठेवलेलं होतं। आम्ही कारखान्याला पण दिला नाही, त्याला एकदम लहान लेकरासारखं जीव लावलं। आता हा किती दिवसात झालेला? 12 महिने परिपक्व झालेला होता। परिपक्व म्हणजे आमची नोंद बी कन्नड कारखान्याला पण मी दिला नाही, कारण जनावराला चारा नसल्यामुळे ते जनावर करतात। दादा, तुमचं नाव काय? तर हे कशामुळे झालं? किती वाजता झालेलं इथं? हे 1:30-2 वाजेच्या सुमारास झालं, दुपारच्या वेळेस? दुपारच्या वेळेस। आणि ऊन पण भरपूर तापलेलं होतं आणि त्यामुळे आम्ही पण नव्हतो त्याच्याजवळ, जास्त जाळ झाल्यामुळे काही आम्ही बी जवळ पूर्ण तुम्ही जाळ झाल्याबरोबर इकडे आले होते? जाळ झाल्याबरोबर म्हणजे जाळ आम्हाला छोटा होता तेव्हा काही दिसलं नाही, जाळ मोठा झाला ना तेव्हाच कळलं। तुमच्या नंतर लक्षात आलं का बा आग जास्त लागली? आज आपण पानगाव या शिवारात आलेलो आहे। वैजापूर तालुक्यातून 15 किलोमीटर असलेले वैजापूर तालुक्यातील पानगाव गाव आहे आणि आपले साहेबांचा यांचा ऊस इथं 1.5 एकर होता। भास्कर गायवट यांचा 1.5 एकर ऊस होता। 1.5 एकर ऊस यांचा आता 12 महिन्यापूर्वीचा ऊस होता। तर आज रोजी त्यांनी खूप कष्ट करून पाणी भरलं त्याला आणि खूप मेहनत केलेली होती। पण आता ज्यावेळेस त्याला गायासाठी किंवा मग याच्यासाठी जो चारा लागत होता, अचानक दुपारच्या वेळेस आग लागल्यामुळे त्यांचा हा पूर्णपणे 1.5 एकर ऊस कुठल्याही प्रकारचा कुठेच राहिलेला नाही आहे। तरी पण सरकारने किंवा प्रशासनाने ह्याकडे येऊन येणार शक्यतो करून जितकी होईल त्यांना मदत करायचा प्रयत्न करावे अशी त्यांची पण इच्छा आहे। त्यांच्या पूर्ण परिवारासंग पण माझं बोलणं आलं का बुवा 1 वर्षापासून पोरासारखा जीव लावलेला होता, यांनी बी सरकारने बी आम्हाला काही ना काही या बाबतीत काही ना काही द्यावा किंवा आमच्या गुराढोरांची व्यवस्था करावी। धन्यवाद। केबी मराठी न्यूजसाठी राजू आंबेकर, खंडा। ताई, आता तुमचा जो ऊस जळाला आता हा तर तुम्हाला काय अपेक्षा आहे आता पुढे? आम्हाला ते जनावरांसाठी ठेवलेलं होतं आणि 1.5 एकर ऊस आम्हाला आता त्यांना चाऱ्याची पंचीस झाली, पाणी नाही, त्याचं काय करावं आता पुढं? तुमचं काय म्हणणं आहे बा, कोणी तुम्हाला मदत केली? शासनाने मदत केली पाहिजे। जो ऊस ठेवलेला होता हे जे परिवार बांधलेले यांच्यासाठीच ठेवलेला होता? यांच्यासाठीच ठेवलेला होता ऊस आणि आता त्यांना काय घालावं आता, अशी पंचीस झाली आम्हाला। आता मग तुम्ही याच्यावर आता सध्या काय समजा तुम्ही आता जळालेलं आहे तर काय आता पुढचं काही आयोजन केलं का? काय करणार? काय जनावर राहिला काय कुठून आणणार आता? तेच काही समजा काय अडचणी आता इथं तर आपल्याकडे बघतोय यांच्याकडे भरपूर म्हशी वगैरे आहे, पण त्याच्यासाठी आमचे लहान मोठे वीस त्यांच्यासाठी तो चारा ठेवतो। तुमचं म्हणणं आहे किंवा
आम्हाला मदत करा. मदत करावा, चारा किंवा मग काही ना काही करून तुमचं ते मार्गी लावणार. ताईचं म्हणणं आहे आमच्याकडे 20 जनावर आहे, 20 ते 25 जनावर आहे आजच्या घडीला. तर त्यांचं असं म्हणणं आहे का आम्ही जो ऊस ठेवलेला होता 1.5 एकर हा आता पूर्णपणे जळून खाक झालेला आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे का एक सरकारने किंवा मग गव्हर्नमेंटनी काय आमची काळजी करावी आणि आमच्या जनावरांची कुठल्या तरी प्रकारे चाऱ्याची कशाची तरी व्यवस्था करून सहकार्य करावं असं त्यांचं पूर्ण परिवाराचं म्हणणं आहे. व ते पूर्णपणे हातात झालेले 1.5 एकर पूर्णपणे जळून खाक झालेला आहे.